तुमच्याकडे आयुष्यात किती आठवडे उरले आहेत? कल्पना करा, तुमच्याकडे पैसे नाही, मालमत्ता नाही, करिअर नाही, तर तुमच्याकडे फक्त 4,000 आठवडे आहेत. हो, फक्त 4,000. आणि त्यापैकी बरेच आठवडे आधीच निघून गेले आहेत. पण धक्कादायक प्रश्न हा नाही की आपल्याकडे किती वेळ आहे. धक्कादायक प्रश्न हा आहे की आपल्याकडे उरलेला वेळ आपण आपले आयुष्य जगण्यासाठी खरोखरच वापरत आहोत का? आज आपण ऑलिव्हर बर्कमन यांच्या 4000 वीक्स या पुस्तकातील एका कल्पनेचा शोध घेणार आहोत, जी वेळ व्यवस्थापन, प्रोडक्टिव्हिटी आणि यश याबद्दलचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकते. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटासा प्रॅक्टिकल एक्सरसाइज देणार आहे. जर तुम्ही आजच केलं तर तुमच्या प्रायोरिटी बद्दलची एक मोठी गोष्ट स्पष्ट होऊ शकते. मित्रांनो, आपण रोज एक गोष्ट म्हणतो, वेळच मिळत नाही. पण खरंच विचार केला तर आपल्या आयुष्यात कामं आहेत, ईमेल्स व फोन आहेत, घरच्या जबाबदाऱ्या, करिअर, सोशल मीडिया आहे आणि त्यासोबत नवीन गोल्स सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या मध्ये आपण सतत एकच प्रयत्न करत असतो, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा. यासाठी आपण एक नवीन प्लॅनर घेतो, कामांची यादी बनवतो, टाइम मॅनेजमेंट ॲप डाउनलोड करतो, सकाळचा दिनक्रम तयार करतो. पण विचित्र गोष्ट अशी आहे की काम कमीच होत नसून जशी काम करण्याची क्षमता वाढते तशी कामांची यादी अनेकदा आणखी मोठी होत जात असते. तुम्ही अधिक काम कसे करू शकता हा प्रश्न बाजूला ठेवा. त्याऐवजी विचार करा, माझ्या मर्यादित आयुष्यात खरोखर महत्त्वाचे काय आहे? आणि येथूनच आपल्या वेळेकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन सुरू होतो. पुस्तकाच्या नावामागील कल्पना अगदी सोपी आहे. जर एखादी व्यक्ती सरासरी 80 वर्षे जगत असेल तर ते अंदाजे 4,000 आठवडे होतात. लेखक हा आकडा आपल्याला घाबरवण्यासाठी वापरत नाही, उलट तो आपल्या आयुष्याच्या मर्यादा प्रामाणिकपणे मान्य करण्यासाठी त्याचा वापर करतात. आता कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आठवडा म्हणजे एक लहानसा खोका. बालपणीचे खोके संपले, शाळेचे खोके संपले, कॉलेजचे खोके संपले, पहिली नोकरी, पहिला पगार, लग्न, मुले, करिअर, आणि अचानक एके दिवशी जाणवतं, अरे किती काळ लोटून गेला. या पुस्तकातील ही सर्वात मोठी जाणीव आहे. वेळ हे काही अमर्याद साधन नाही. आपण वेळेला बँकेतील शिल्लक रकमेसारखे समजतो. आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, आज काम राहिलं तर वीकेंडला करू, वीकेंडला नाही झालं तर पुढच्या महिन्यात करू. आणि आयुष्याबद्दलही आपण म्हणतो, मी हे नंतर करेन. पण नंतर हा शब्द आयुष्यातला सर्वात धोकादायक शब्द ठरू शकतो. आपल्याला असं वाटतं की उत्तम वेळेचे नियोजन म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम पूर्ण करणे. पण लेखक आपल्याला सांगतात की तुमची कार्यक्षमता वाढते, पण तुमचे काम तिथे संपेलच असे नाही. समजा तुमच्याकडे 20 ईमेल्स आहेत. तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवली आणि ते ईमेल 1 तासाऐवजी 30 मिनिटात पूर्ण केले. आता तुम्हाला वाटेल, वाह, माझ्याकडे आता 30 मिनिटे शिल्लक आहेत. पण त्याच क्षणी इनबॉक्समध्ये नवीन ईमेल आलेले असतात. म्हणजे काम संपलेलं नसतं, फक्त तुमच्या कामाचा वेग वाढलेला असतो. यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. प्रोडक्टिव्हिटी हे जीवनातील समस्यांवरचे संपूर्ण समाधान नाही, कारण जीवनातील कामांची यादी कधीच पूर्ण होणार नाही. आपण आपल्या आयुष्यातील उदाहरण घेऊया, स्मार्टफोन. समजा तुम्ही सकाळी उठलात, सर्वात आधी फोन तपासलात. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ईमेल, यूट्यूब, बातम्या. क्षणभर तुम्हाला वाटतं, मी फक्त 5 मिनिटं बघेन.
पण 40 मिनिटांनंतर तुम्ही स्वतःला विचारता, मी हे काय करत बसलो आहे? आता तुम्ही एक प्रोडक्टिव्हिटी ॲप डाउनलोड करता. तुम्ही स्क्रीन समोरचा वेळ कमी करायचा ठरवता. पण हे पुस्तक आपल्याला अधिक गहन विचार करायला लावते. मला प्रत्येक रिकामा क्षण भरण्याची गरज का वाटते? कदाचित समस्या केवळ विचलित होण्याची नसेल. कदाचित समस्या ही असेल की आपल्या मर्यादित वेळेत आपल्याला शांत बसणं खूप अवघड जातं. पण आता या पुस्तकातील सर्वात अस्वस्थ करणारा विचार येतो. आणि जर तुम्ही हा विचार समजून घेतलात तर तो तुमच्या कामांची यादी कायमची बदलू शकतो. तुम्ही आयुष्यात सर्व काही करू शकत नाही. ऐकायला हे खूप सोपे वाटते, पण खरं तर आपण सगळेच अनेकदा याच्या उलट जगण्याचा प्रयत्न करतो. आपण विचार करतो, आपल्याला आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे आहे, निरोगी राहायचे आहे, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, मित्र टिकवून ठेवायचे आहे, प्रवास करायचा आहे, पुस्तके वाचायची आहेत, एखादा जोडधंदा सुरू करायचा आहे, व्यायाम आणि ध्यान करायचे आहे, नवीन कौशल्ये शिकायची आहे, सामाजिक जीवन हवे आहे आणि त्याच वेळी आपल्याला प्रत्येक महत्त्वाची संधी स्वीकारायची असते. पण प्रत्येक हो सोबत आपण इतर अनेक गोष्टींना नाही म्हणतो. फरक हा आहे की आपण त्या नाहीचा स्वीकार करत नाही. हीच प्राधान्यक्रमाची खरी किंमत आहे. तुम्ही करिअरची प्रत्येक संधी घेऊ शकत नाही, प्रत्येक शहरात राहू शकत नाही, प्रत्येक छंद जोपासू शकत नाही, प्रत्येक पुस्तक वाचू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीसोबत वेळ घालवू शकत नाही. आणि हे आयुष्यात नंतर समजून घेण्यापेक्षा आजच समजून घेणे अधिक उपयुक्त आहे. कल्पना करा, तुमच्यासमोर 2 खुर्च्या आहेत. एका खुर्चीवर आहे लोकांना काय आवडेल, दुसऱ्या खुर्चीवर आहे माझ्यासाठी महत्त्वाचे काय आहे. बऱ्याचदा आपण पहिल्या खुर्चीवर बसतो, कारण सोशल मीडिया आपल्याला सांगते कसे जगावे, समाज आपल्याला सांगतो काय मिळवावे, करिअर आपल्याला सांगते किती पुढे जावे. पण तुमचे आयुष्य अंतिमतः तुमचेच आहे. त्यामुळे प्रश्न हा असायला हवा, मी माझा मर्यादित वेळ कुठे घालवायला तयार आहे? आपण फोमो हा शब्द ऐकला असेल, फिअर ऑफ मिसिंग आउट, काहीतरी गमावण्याची भीती. जेव्हा आपण इतरांचे आयुष्य पाहतो तेव्हा वाटते मी हे गमावत आहे. कोणीतरी युरोपला गेले तर वाटते मलाही जायचे आहे. कोणीतरी व्यवसाय सुरू केला तर वाटते मलाही ते करायचे आहे. कोणीतरी फिटनेसमध्ये झालेला बदल दाखवला तर वाटते मला लगेच बदलायचे आहे. पण या मर्यादित आयुष्यात एक वेगळी शक्ती आहे, जोमो, जॉय ऑफ मिसिंग आउट, काहीतरी गमावण्याचा आनंद. याचा अर्थ आहे सर्व काही मिळवण्याच्या प्रयत्नातून सुटका मिळवण्याचा आनंद, म्हणजे जाणीवपूर्वक काही गोष्टी सोडून देणे. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट निवडू शकत नाही आणि हे स्वीकारल्याने अपराधीपणाची भावना कमी होऊ शकते. धोरणात्मक दुर्लक्ष ही कल्पना खूप व्यावहारिक आहे. तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी निवडायच्या आहेत का? तर मग तुम्हाला काही कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागेल. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे, तर मग तुम्हाला त्या वेळेत प्रत्येक ईमेलला उत्तर देण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल. तुम्हाला पुस्तक लिहायचे आहे का? तर मग तुम्हाला प्रत्येक नवीन सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करणे सोडून द्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या शरीरावर काम करायचे आहे का? तर मग तुम्हाला तुमचे मनोरंजन दिवसातून 2 तासांनी कमी करावे लागेल. हा संतुलनाचा प्रश्न नाहीये, तर हा निवडीचा प्रश्न आहे. कारण वेळेच्या जगात महत्त्वाची गोष्ट करण्यासाठी
कमी महत्वाची गोष्ट करू नका. चला इथे थोडा वेळ थांबूया. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही केवळ करायलाच हवी म्हणून करत आहात? आणि जर तुम्ही ती गोष्ट उद्या केली नाही तर नेमकं काय बिघडेल? स्वतःला हा प्रश्न विचारा. वेटिंग हा टाइम वेस्ट नाही. आपल्याला आजकाल प्रत्येक मिनिट प्रोडक्टिव्ह हवं असतं. ट्रॅफिकमध्ये अडकलोय तर लगेच पॉडकास्ट सुरू करतो. जिममध्ये आहोत तर काहीतरी व्हिडिओ पाहतो. चालताना कॉल करतो. 2 मिनिटं बसलो तरी फोन हातात घेतो. आणि झोपण्यापूर्वी सुद्धा स्क्रीन बंद करण्याऐवजी ती चालूच ठेवतो. जणू काही रिकामा वेळ म्हणजे वाया गेलेला वेळ अशी आपली समजूत झाली आहे. पण हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील एक प्रकारची अस्वस्थता असू शकते. मला असं वाटतं की आयुष्यात काही गोष्टींना वेळ हा द्यावाच लागतो. शिकायला वेळ लागतो, नाती घट्ट व्हायला वेळ लागतो, एखादं चांगलं सर्जनशील काम घडायला वेळ लागतो, मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवायलाही वेळ लागतो आणि कधी कधी तर नुसतं शांत बसून काहीही न करण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. आज आपण प्रत्येक गोष्ट पटकन मिळवण्याची सवय लावून घेतली आहे. पण आपण प्रत्येक अनुभवाला शॉर्टकटमध्ये बदलू शकत नाही. आपण एक सोपे उदाहरण पाहूया. एका मुलाचे वडील ऑफिसमधून घरी येतात. मुलगा म्हणतो, बाबा माझ्यासोबत थोडा वेळ बसा ना. पण वडिलांचे डोके ईमेल्स, डेडलाईन्स आणि उद्याच्या मीटिंगने भरलेले असते. ते म्हणतात, थांब, आधी मला महत्वाचे काम पूर्ण करू दे. 10 मिनिटे जातात. मग दुसरा मेसेज, दुसरी नोटिफिकेशन आणि इकडे वडिलांची वाट बघत मुलगा झोपी जातो. आता विचार करा, त्या रात्री वडिलांनी किती प्रोडक्टिव्हिटी वाढवली? कदाचित खूप. पण त्यांनी काय गमावले? आयुष्याचा एक छोटासा क्षण जो परत मिळवता येणार नाही. हेच मर्यादित वेळेचे कटू सत्य आहे. आपण वेळेबद्दल बोलतो, पण खरं तर आपण लक्ष देण्याबद्दलही बोलत असतो. तुमचं लक्ष जिथे जातं तिथेच तुमच्या आयुष्यातील अनुभव तयार होत असतात. जर तुमचं लक्ष सतत नोटिफिकेशन्सवर असेल तर तुमचं आयुष्य नोटिफिकेशन्स भोवती फिरू लागतं. जर तुम्ही सतत इतरांशी तुलना करत राहिलात तर तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य कमी वाटू लागतं. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही त्या नात्यात खऱ्या अर्थाने उपस्थित असता. म्हणून स्वतःला विचारा, माझं लक्ष कोण विकत घेत आहे? सोशल मीडिया, जाहिराती, काम, इतरांच्या अपेक्षा की माझी स्वतःची मूल्ये? आता एक ऑफिसचं उदाहरण घेऊया. तुम्ही सकाळी तुमचा ईमेल इनबॉक्स उघडता. 15 न वाचलेले ईमेल त्यात असतात. तुम्ही ते सर्व 15 ईमेल पूर्ण करता. दुपारी आणखी 20 पूर्ण करता. संध्याकाळी आणखी 10 पूर्ण करता. आता प्रश्न असा आहे की इनबॉक्स 0 करणं हेच अंतिम ध्येय आहे का? नाही, कारण संवाद सुरूच राहणार. त्यामुळे एक व्यावहारिक उपाय असा असू शकतो की सर्व काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुमच्याकडे येणाऱ्या कामाच्या मर्यादा ओळखा. खरोखर काय आवश्यक आहे? काय दुसऱ्याला सोपवता येईल? कशाकडे दुर्लक्ष करता येईल? काय नंतर करता येईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय अजिबातच करायला नको. कारण नाही म्हणण्याची क्षमता हे सुद्धा वेळेच्या व्यवस्थापनाचे एक कौशल्य आहे. द फ्युचर विल नेव्हर बी परफेक्ट. आपण सतत आपल्या भविष्यातील रूपाची वाट पाहत असतो. एकदा बढती मिळाली की मी आराम करेन. एकदा पैसे वाचवले की मी मजा करेन. एकदा माझा व्यवसाय स्थिर झाला की मी माझ्या कुटुंबाला वेळ देईन. एकदा हा प्रकल्प संपला
की मी फिरायला जाईन. पण एक प्रकल्प संपतो, दुसरा नवीन प्रकल्प येतो. पगार वाढतो, खर्च वाढतो. एक ध्येय साध्य होतं, दुसरं नवं ध्येय जन्माला येतं. म्हणून जर आपण आनंदासाठी नेहमी भविष्याची वाट पाहत राहिलो तर वर्तमान जीवन केवळ एक प्रिपरेशन बनून राहतं. जीवन ही रंगीत तालीम नाही, हा तर खरा प्रयोग आहे. या पुस्तकाचा उद्देश काहीच न करणे हा नाही आहे. उलट ते आपल्याला विचारते, ज्या गोष्टींवर तुम्ही तुमचा मर्यादित वेळ घालवणार आहात त्या खरोखरच तुम्ही निवडलेल्या गोष्टी आहेत का? अर्थपूर्ण जीवन म्हणजे नेहमीच आरामदायक स्थितीत राहणे नव्हे. कधी कधी अर्थपूर्ण काम करणे कठीण असते. पालकत्व, चांगले नातेसंबंध टिकवणे कठीण आहे. कला निर्माण करणे, व्यवसाय उभा करणे कठीण आहे. समाजासाठी काहीतरी करणे कठीण आहे. पण फरक हा आहे की जर तुम्ही तुमच्या मूल्यांशी जुळणाऱ्या कठीण गोष्टी निवडल्या तर त्या संघर्षाला अर्थ प्राप्त होऊ शकतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा उद्यापासून तुमच्याकडे फक्त 100 आठवडे उरले आहेत. तर तुमची आजची कामांची यादी तशीच राहील का? की काही गोष्टी लगेचच नाहीशा होतील? जर काही गोष्टी नाहीशा होणार असतील तर कदाचित आज त्यांना तुमच्या वेळेवर हुकूमत गाजवण्याची गरज नाही. चला पुस्तकातील कल्पना प्रत्यक्षात आणूया. आज एक वही घ्या. 3 याद्या बनवा. यादी क्रमांक 1, ज्या गोष्टी माझ्यासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ कुटुंब, आरोग्य, शिकणे, सर्जनशील कार्य, अध्यात्म, मैत्री, अर्थपूर्ण करिअर. तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचे काय आहे ते लिहा. यादी क्रमांक 2, ज्या गोष्टी मी कमी करू शकेन. उदाहरणार्थ अनावश्यक स्क्रोलिंग, निरर्थक बैठका, सतत येणाऱ्या सूचना, इतरांना खुश करणे, अनावश्यक जबाबदाऱ्या. यादी क्रमांक 3, ही सर्वात कठीण यादी आहे. कोणत्या गोष्टी मी पूर्णपणे सोडून देण्यास तयार आहे? कदाचित एखादे जुने ध्येय, एखादी तुलना, इतरांना प्रभावित करण्याची गरज, प्रत्येक संधी साधण्याची सवय. ही यादी तुमच्या आयुष्यात मोकळी जागा निर्माण करते. कदाचित या पुस्तकातील सर्वात मोठा धडा हा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचे योग्य नियोजन करून त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. कारण भविष्य अनिश्चित आहे. इतर माणसे अनपेक्षितपणे वागतात, शरीर बदलतं, परिस्थिती बदलते, योजना बदलतात आणि अंतिमतः आपणही बदलतो. म्हणून परिपूर्ण नियंत्रणाचा पाठलाग करण्याऐवजी आपल्या मर्यादा स्वीकारून योग्य निवड करणे अधिक शहाणपणाचे ठरू शकते. सीमत्व स्वीकारणे म्हणजेच आपले मर्यादित अस्तित्व स्वीकारणे. हे पुस्तक आपल्याला याच गोष्टीकडे घेऊन जाते. कल्पना करा, तुम्ही 70 वर्षांचे आहात. तुम्ही मागे वळून पाहता. तुमच्या आयुष्यात हजारो ईमेल्स आले होते, हजारो मीटिंग्स झाल्या होत्या, शेकडो डेडलाईन्स आल्या होत्या, शेकडो नोटिफिकेशन्स आल्या होत्या. पण तुम्हाला कदाचित त्यांपैकी एकही ईमेल आठवणार नाही. तुम्हाला आठवेल तुमच्या आईसोबत झालेलं एखादं संभाषण, तुमच्या मुलासोबत घालवलेला एक रविवार, मित्रांसोबतची ती अविस्मरणीय सहल, मनापासून केलेलं एखादं काम, एक शांत सकाळ, तुम्ही कोणाला तरी दिलेला मदतीचा हात. त्यामुळे प्रश्न हा नाही की आज मी किती कामं केली. कदाचित यापेक्षा चांगला प्रश्न हा असेल की आज मी माझ्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींकडे खरोखर लक्ष दिलं. म्हणून 4000 वीक्स तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या युक्त्यांची यादी देत नाही. हे पुस्तक तुम्हाला जे प्रोडक्टिव्हिटीचं लागलेलं वेळ आहे त्यावर पुनर्विचार करायला लावते. आपण सर्व काही करू शकत नाही. आपली कामांची यादी कधीच पूर्ण होणार नाही.
आपण प्रत्येक संधी साधू शकत नाही. आपण भविष्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण वेळेला थांबवू शकत नाही. पण एक गोष्ट आपण करू शकतो. आपल्या मर्यादित वेळेत काय महत्वाचे आहे हे आपण निवडू शकतो. आणि ते करण्यासाठी आपण काही गोष्टींना नाही म्हणू शकतो. मित्रांनो, कदाचित आपल्या आयुष्यात 4000 आठवडे असतील, कदाचित कमी, कदाचित जास्त, पण आपल्याला नेमका आकडा माहीत नाही. आणि कदाचित हीच या संपूर्ण कल्पनेची सुंदरता आहे. कारण आपल्याकडे किती वेळ उरला आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आजचा वेळ महत्वाचा आहे. म्हणून आज एक छोटासा निर्णय घ्या. सर्व काही करण्याचा प्रयत्न करू नका. एक महत्वाची गोष्ट निवडा. एका व्यक्तीसोबत वेळ घालवा. एक अर्थपूर्ण गोष्ट करा. आणि जाणीवपूर्वक एक अनावश्यक गोष्ट सोडून द्या. कारण सरतेशेवटी चांगलं आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षण भरून काढणं नव्हे. चांगलं आयुष्य म्हणजे आपल्याकडे असलेल्या मर्यादित क्षणांना अर्थ देणं होय. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये फक्त एक शब्द लिहा, प्रायोरिटी. कारण तुमची पुढची मोठी प्रोडक्टिव्हिटी ट्रिक कदाचित आणखी एक काम करण्यामध्ये नसून एक चुकीचं काम सोडण्यात असू शकते. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकाच्या, नव्या विचाराच्या आणि कदाचित तुमचं आयुष्य थोडं वेगळं पाहायला लावायला नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या वेळेची किंमत ओळखा. धन्यवाद.